वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या देवी सर्वभूतेषु कलारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवे नमः। सुस्वागतम सुस्वागतम। श्री गणेशाला, श्री सरस्वती मातेला आणि श्री गुरूंना वंदन करून आजच्या या सुगम संगीत कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे। सर्वप्रथम ताल आणि स्वर साधना संगीत विद्यालय याचे संचालक श्रीयुत सुहास सावंत सर यांनी आज आम्हाला इथे आपली कला सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। सुहास सर माझे खूप जुने मित्र आहेत, बऱ्याच वर्षांपासून आमचे खूप चांगले संबंध आहेत। माझं जेव्हा ठाण्यामध्ये सेंटर होतं परीक्षांचं, तेव्हा सगळ्या परीक्षांना सर इकडून ठाण्याला सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन यायचे आणि खूप आमचं चांगलं सगळं कार्य चालू आहे। आमचा ग्रुप आहे संगीत साधक, त्याच्यामध्ये सुहास सर नेहमी चांगले चांगले पोस्ट टाकत असतात, आमचं असं कम्युनिकेशन चालू असतं। आज खूप त्यांच्या विद्यार्थ्यांनी, सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप छान वादन केलं। लहान लहान मुलं मी बघत होतो की त्यांनी कायदे तिरकीट अगदी तबल्यातनं साफ स्वच्छ निघत होतं, ते बघून खूप छान वाटलं। कारण वाद्य हे असं आहे किंवा गाणं असं आहे की ते मेहनत केल्याशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये फळ मिळत नाही, आणि मेहनत केलेलं लगेच दिसते। तुम्ही खोटं बोलून चालत नाही सरांकडे की सर मी अभ्यास केला, सर सांगितलं वाजून दाखव, बाप दाखव, त्याचं श्राद्ध कर, अशी एक कला आहे। इथे खोटं बोलून चालत नाही, लगेच केलेलं दिसतं। आणि शेवटच्या 2-3 त्यांच्या सिनियर विद्यार्थ्यांनी तर फारच सुंदर वादन केलं, म्हणजे ते चांगले तयार होतील आणि सरांसारखे गुरु त्यांना मिळाले। सर खूप चांगले मुलांना शिकवत आहेत, मी बघतो इतके वर्ष, खूप छान। अजून आपण जेवढा आपल्याला वेळ देता येईल सगळा अभ्यास हे सांभाळून तेवढं आपण याला द्या, या कलेला, नक्कीच तुम्हाला याच्यामुळे यश मिळेल। परवीन सुलताना मोठ्या गायिका, त्यांचं एक वाक्य आहे, जो रियाज करेगा वो राज करेगा, जो रियाज करेगा वो राज करेगा। म्हणजे जो रियाज करतो त्याला तो सगळ्यांवरती आपले उपमत गाजवतो, उपमत गाजवण्यापेक्षा तो आपली कला चांगल्या तऱ्हेने सादर करू शकतो लोकांसाठी, स्वतःसाठी। तर ही कला खूप महान कला आहे। सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला म्हणजे संगीत कला आहे, कारण संगीत ही आत्म्याची भाषा आहे। एखादा ज्याला भाषा कळत नाही त्याला सुद्धा संगीत हे नक्कीच मंत्रमुग्ध करू शकतं। मी फॉरेनर लोकांसमोर सुद्धा गायलेलो आहे, त्यांनी सुद्धा माझ्या गाण्याला दाद दिलेली आहे। तर
त्यांना काही समजत नसताना शब्द स्वर, पण स्वरांचं आकर्षण किंवा लईचं आकर्षण हे सगळ्यांनाच असतं. त्याच्यामुळे संगीत आणि संगीत ह्याचं मूळ उद्देश जो आहे तो ईश्वर प्राप्ती करणं आहे. म्हणजे मला परीक्षेत मार्क कमी मिळाले किंवा माझा कार्यक्रम एवढा चांगला झाला नाही, माझं लोकांनी टाळ्या माझ्या कमी पडल्या असा विचार करू नका. तुम्हाला स्वतःला किती आनंद झाला हा विचार करा. कारण ही कला जी आहे ती तुम्हाला ईश्वरापर्यंत पोहोचवणारी सगळ्यात फास्टेस्ट मार्ग आहे असं आपल्या मोठ्या मोठ्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. गुरुचरित्रामध्ये आहे, जिथे संगीत तिथे आमचं वास्तव्य असं श्री गुरूंनी म्हटलेलं आहे. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण हा कार्यक्रम करतो आहोत. तर संगीत कधी सोडू नका. ज्यांनी कोणी संगीतापासून जे वंचित झालेले असतील त्यांनी परत संगीताकडे, आम्ही आता ह्याला सुहास सरांच्या मुलांना तेच सांगितलं, अरे बाबा सोडू नको, तुझ्या घरी तबला आहे एवढा, तू चालू कर आणि खूप मेहनत कर. कारण शेवटी बघा आता नोकऱ्यांमध्ये आपण बघतोच किती सगळं त्रास आणि सगळीकडे हॅरेसमेंट चालू आहे. प्रचंड ताणतणावाखाली लोक असतात आणि संगीत हे असं आहे की त्यांना ते त्यांचं मन शांत करतं आणि सगळंच म्हणजे जे आहे ती प्रगती आपली होते. त्यामुळे संगीत हे फार महत्त्वाचं आहे. आणि मी ह्या संगीतोपचाराचा अभ्यास खूप केलेला आहे, म्युझिक थेरपीवर रिसर्च केलेला आहे. पॉंडिचेरीमध्ये हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे पेशंट बघायचो, सगळ्या वॉर्ड्समध्ये आम्ही त्या पेशंटना संगीत ऐकवायचो, तर अतिशय सुंदर त्याच्यामध्ये फरक पडायचा. ते म्युझिक थेरपी आजकाल जी लोकप्रिय होते आहे त्याचा फार खूप चांगला उपयोग होतो. कारण बघा की आता तुम्ही अभ्यास करता किंवा काम करता, ऑफिसमध्ये काम करता, तर त्याच्यामध्ये काय होतं की तुमचा डावा मेंदू जो आहे तो ॲक्टिवेट राहतो. म्हणजे आपली भाषा किंवा गणित किंवा शास्त्र हे जे आहे ह्याचा संबंध डाव्या मेंदूशी आहे. पण ह्या कला ज्या आहेत, ललित कला म्हणजे ज्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, संगीत, चित्रकला, शिल्पकला, नृत्यकला, नाट्य हे जे आहे तर ह्याच्यामधून आपला जो आहे तो उजवा मेंदू ह्याच्यातनं ॲक्टिवेट होत असतो. त्याच्यामुळे डावा आणि उजवा असं दोन्हीमध्ये हे चांगलं संतुलन राहतं आणि त्याच्यामुळे आपली प्रगती होते. आपण बघतो मुलं बरेच भावनेच्या आहारी जातात, काय वाटेल ते करतात, आत्महत्या करतात, व्यसनाच्या आहारी जातात. तर हे आपल्या आयुष्यात होऊ नये, आपल्या लोकांमध्ये होऊ नये यासाठी संगीत हे तुम्हाला नक्कीच पुढे नेणार आहे. त्याच्यामुळे संगीताची कास कधी सोडू नका. आणि विद्यार्थ्यांनी सांगतो परत की सरांसारखे गुरु तुम्हाला करून घेणारे मिळाले. हल्ली शिकणारे खूप आहेत पण शिकवणारे मिळत नाहीत, चांगले शिकवणारे मिळत नाही. गल्लोगल्ली क्लास काढलेले बऱ्याच जणांनी, पण ते कसं नाही की मी आता सरांचं बघतोय की व्यवस्थित त्यांनी कायदे, रेले, चक्रधार, पेशकार खूप छान मुलांकडनं बसून घेतलेलं आहे आणि सगळे धैर्याबरोबर वाजवतोय, ते विशेष आहे. तर धन्यवाद. कार्यक्रम आपण सुरू करूया. मी रंजिता ताईंचं 2 गाणी गणेशाची म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. देवांचे जन्म